हॅलो एव्हरीवन, दुसरा नवीन ब्लॉगवरती स्वागत आहे मित्रांनो. तर तुम्ही जसं बघू शकता की माझी हळदी ही घाण का आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं किती घराचा अवतार बघा. कारण मित्रांनो आज मी घराला करणार आहे कलर. आणि 2-3 वर्ष आले घराला कलर नाही केला. कलर न केल्यामुळे घर जरा जास्त हे झालं होतं. म्हणजे मी आज सकाळपासून कामाला लागले आणि मनीषा आणि पार्थ तिच्या मम्मीच्या घरी गेले. कारण एवढं सगळं ते घासण्यामध्ये धूळ बिल इतकं निघतं ना, तो सांगू शकत नाही. खूप जास्त मी हे सगळे हे लावून नाकाला डोक्याला बांधून मी सगळं काम केलं. कारण लिटरली सगळं घासून सगळं झालं. भिंत बी सगळं चांगलं घासल्यात मी. तर तुम्ही बघू शकता ही लाल भिंत हिला चांगली घासली. हे बघा जास्त हिला घासाची गरज पडली आहे मला. आणि इकडे जे आहे तुम्ही बघता ही येल्लोवाली जी होती हिला चांगलं जास्त जोर लावून ते घासलं. हे बघू शकता मित्रांनो कसं किती घाण झाले. हिला चांगलं घासलं आणि हे बघा हे एवढा कचरा निघाला आहे. आता हे बघूया. आता मी जस्ट चालू आता आतमध्ये. हे बघा हे सगळं एकदम घासून ठेवलेलं आहे. आणि हा आहे आमचा पसारा. हे बघा हा सगळा पसारा आहे मी एकदम एकत्र केलं आहे एका जागी. आणि मी एवढं थकलो आहे ना, पण ठीक आहे, पण काय प्रॉब्लेम नाही. पण कसं आपल्याला आजच्या आज मला काय बघून हे करायचं आहे. आणि पाप तीर्थ जो आहे हा त्याच्या आधीच्या घरी राहत नाही आहे. तो तिला खूप तिथं तंग करतोय मनीषाला पण. तर मला बाबा फोन करते होणार की नाही आज. पण मी बोललो बाबा तू थोडा थांब जरा तिकडेच. आज होणार. मी आज आहे कलर त्याला क्लिअर करून टाकतो. ठीक आहे चला. आता मी जस्ट आणले आता कलर आतमध्ये आणि कलर मी स्वतः बांधणार मित्रांनो. खरंच खूप माझं म्हणजे बाईक बोलली होती तुम्ही कशाला कलर करताय, कशाला नाही, मुलं माणूस लावा. ठीक आहे तर ट्राय करून बघू ना. आपलं घर आहे यार, आपल्या घराला टेन्शन नाही काय नाही. आपल्या हिसाब आपण माणूस कसं करायचं कसं नाही की नाही का बघा तुम्ही. चला ठेवलं आता मी तर चालू आतमध्ये. आता जाऊन बघतो आणि कलर काढतो आणि कलर बनवताना मी तुम्हाला दाखवतो कलर कसा बनवायचा आणि कुठला कलर मी आणला लावण्यासाठी. ठीक आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा. तर तुम्हाला चांगलं वाटेल. जर तुम्ही पण तुमच्या घरात कलर करत असाल तर तुम्ही कसं पद्धतीने कलर करू शकता ते तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा. बघा मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी कुठले कलर आणले आहे लावण्यासाठी. यावरला मी लावणार आहे सेम कलर लालच लावणार आहे चांगलं. आणि इकडची ही जी वॉल होती ही पहिली होती येल्लोवाली. आता हिला मी आणलं आहे मँगो कलर. तर मी तर बघू शकतो मी जसं तुम्हाला दाखवतो कलर आणलेले. हे बघा हे मी आणले एक लिटरचे एक कलर बनवून आणलेले आहेत मी. डार्क येल्लोमध्ये आपला सॉरी मँगो फ्लेवरमध्ये. आणि हा जो आहे हा रेडवाला हा जो यावर लावणार आहे. इथे रेडवाला लावणार आहे. आणि ही जी तुम्ही बघता ही आहे व्हाईट बुट्टी बघा काय याला ते व्हाईट करण्यासाठी वरती कौल आहेत ना त्यासाठी. आणि हा ब्रश आहे. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे आहे मित्रांनो रोलर. बघू शकता मी आज या रोलरने करणार आहे. आणि याच्यामध्ये माझ्याकडे प्लेट आहे ती फायनली मित्रांनो अर्धा 1 घंट्यानंतर मी परत मला दाखवू शकतो की बघू शकता मित्रांनो पाठीमागे ही वॉल बघा. मी स्वतःनी कलर बनवून लावलेला आहे. आणि कसं दिसतो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की बघा. हां तुम्हाला मी दाखवला नाही कसं कलर बनवला काय नाही. पण मी कसं ते कलर जे हे रेडीमेड ऑलरेडी बनवून आणला होता. फक्त मला लावायचा होता. मग मला लावण्यामध्ये जसं वेस्ट टाईम वेस्ट नाही झाला पाहिजे म्हणून मी काय केलं पहिले कट कलर मारून घेतला. आणि मग तुम्हाला मी दाखवतो. हे बघा किती छान असा कलर मारलेला आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो. तुम्हाला मी लांबून दाखवतो. कारण लांबून याचा मेन लांबून कलर दिसेल तुम्हाला. हे बघा बघू शकता ना बघा दिसेल मित्रांनो तुम्हाला. हे बघा कलरमध्ये जातो येते बघा आहे की नाही. किती छान दिसते बघा. इथपर्यंत कलर मारलेला आहे मी. आता मी माझ्या मागे बघता हे लाल आता याचा नंबर आहे. आता मी हे कलर मारतो. याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो की वॉल कशी दिसते. ठीक आहे. आणि मनीषा मला एक खूप फोन करते की बारबारती झालं की नाही की पार्ट हा तिला खूप तंग करायला लागला आहे. लवकर मी हे काम कंप्लीट करतो तुम्हाला दाखवतो. ठीक आहे 2 hours later. मित्रांनो फायनली जे आहे घराच्या कलरचं काम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की छान असा कलर मारलेला आहे मी. आणि मित्रांनो आता आली आहे मनीषा. तर म्हणजे तुम्हाला स्वतः सांगाल की कलर तुला कसा वाटला कसं नाही. तिच्या तोंडात तुम्ही बघू शकता मित्रांनो की किती छान असा कलर मारलेला आहे मी. हे बघा हा असा कलर मारला आणि या वॉलला मारला आहे रेड कलर. आणि इकडे बघू शकता किती छान असं दिसतंय हे की नाही. हे बघा आता आपण मनीषाला विचारून तिला हा कलर कसा वाटला बरं की. तर तुला कसा वाटला म्हणून कलर किती छान कसा कलर मारला. खूप छान कलर मारलेला मी. म्हणजे मला एक्सपेक्टेशन नव्हतं की एवढं छान होईल यांच्याकडनं. पण यांनी खूपच छान प्रमाणामध्ये एकदम छान घरी करून टाकले. मला खूप आवडले. आय लाईक इट. आणि इथे मला सांगत होते की तुम्ही काय माणसं लावा कसं कारण की तुम्हाला जमणार नाही काय नाही. तर फायनली मी तिला करून दाखवलेलं आहे की बघा माणसाने केलं तर सगळं होतं. बस केलं पाहिजे प्रयत्न करा. तर तुम्ही जर जास्त बिझी असाल तर तुम्हाला टाईम असेल तर मग काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही माणसं लावून तुम्ही घराला कलर करू शकता. ठीक आहे बोला एक बार मी ट्राय करून बघतो. बोलो जमलं की नाही जमलं तर मग काय आलं पुढच्या माणसाला काम कारण तर फायनली कलरचं काम झालं.
किती छान वाटला, किती मस्त वाटतं केला. तुम्ही बघू शकता घर किती छान दिसतं आता. आणि वरती बघू शकता मित्रांनो POP केलेली आहे. पहिले वरती होते पत्र असल्यामुळे ते घर खूप घाण दिसायचं. त्यासाठी मग आता आम्ही POP बघू शकता कसं POP केली वरती छानशी अशी लाईट पण लावले तिकडे इथे आणि 2 0 लाईट लावले की रात्री चांगलं दिसावं म्हणून, आहे की नाही. Yes. चला मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला सांगा कमेंट करून, ठीक आहे. आणि जर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा. आणि हा जर तुम्ही व्हिडिओ फेसबुकवरती बघत असाल तर लवकर फॉलो करा. ठीक आहे. बाय बाय.